पुंडरीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज। सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा। निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा। मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघी जणे तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने। मन शुद्धतया काय करीसी माळा मंडित सकळा भूषणासी। हरीच्या गुणे गर्जता ते सदा आनंदतया मानसी। तन मन दहन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची। तुका म्हणे तो परिसाहून आगळा काय महिमा। वर्णू त्याची मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी। अवघी जण तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेणे दर्शने। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात। संतांच्या शरीराचं वर्णन करतात। मी जे मध्ये थांबलो ते याच्याकरता की संत ज्याला आपलं शरीर मानत नाही त्या शरीराचं वर्णन करतात। ज्या शरीरामध्ये असणाऱ्या सूक्ष्म शरीराला मनाला भगवत साक्षात्कार झालेला आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्या शरीरामध्ये असतं त्या शरीराचं वर्णन आहे। तेव्हा संत त्या शरीराला आपलं म्हणत वा न म्हणत पण समाजाच्या दृष्टीनं तर ते शरीर संतांचं अशा प्रकारचं मानलं जातं आणि समाजाच्याच दृष्टीनं मानलं जातं असं नाही, देवाच्याही दृष्टीनं। तुकोबाराय वर्णन करतात। मांस चर्म हाडे देवा अवघीच गोडे। अशा प्रकारच्या महात्म्याचं चमड त्याची हाडं मांस हे सुद्धा देवाला गोड लागतं। ज्या शरीरामध्ये संतत्व प्राप्त झालेलं आहे, ज्या शरीरात साधना करून संतत्व या पदावर जो आरूढ झालेला आहे वा संतत्वावच्छेदकाने ज्या शरीराला ज्या उपाधीला स्वीकारलेलं आहे महात्म्याने अशा प्रकारचं ते शरीर किती श्रेष्ठ आहे हे वर्णन तो काय आजच्या दिवशी तुकाराम महाराजांना असं भांबवून गेल्यासारखं झालेलं आहे संतांच्या शरीराचं वर्णन करत असताना। परत या अभंगात पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की ते तुकाराम महाराज असतील जे नव्हते ते संत करिता कीर्तन म्हणणारे। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे म्हणणारे। याचा अर्थच असा आहे की वास्तवता जिथे तुकोबाराय तिथं नतमस्तक होतातच आणि त्यातले त्यात संतांच्या पुढं संतापाशी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा उरपोडी। तुका म्हणे नाही संतांची मर्यादा। पुढचं तुम्ही गात्यात पाहून घ्या, पाठ असेल तर ठीकच आहे। तुकोबार कडक शब्दामध्ये त्याची निर्भत्सना केलेली आहे। संतांची जो मर्यादा सांभाळत नाही त्याची। तुकोबारांचे जे कठोर अशा प्रकारचे उद्गार आहे हे वास्तव असणाऱ्याबद्दल नाहीये, सोंग करतात त्यांच्यावर। तेव्हा संतांचं वर्णन तुकोबाराय या अभंगामध्ये करतात। तुकोबाराय म्हणतात जरी अहंकार समूळ आशा जाय जर माणसाच्या चित्तातील
अहंकार गेला, मुळासह आशा निघून गेली. आशेचं मूळ काय असतं? आशेचं मूळ आहे आस्था. संसाराविषयी, विषयाविषयी, संसारातल्या पदार्थाविषयी मिळावं मिळावं मिळावं, खूप मिळावं, आणखीन मिळावं, आणखीन मिळावं, अशा प्रकारचं वाटणं याला काय म्हणतात? आशा. आणि मग ही आशा का असते? त्याचं कारण आहे की त्याने आपण सुखी होऊ, अशा प्रकारचा जो भ्रम आहे त्याला आस्था म्हणतात. आस्था. तर ती आस्था त्या आशेचं कारण असते. अशा प्रकारची ही त्या आस्थेसह आशा निघून गेली. म्हणजे विषयात सुख नाही हे मनाने पूर्णपणे मान्य केलं. अवघडच आहे महाराज. मला तर नेहमी असं वाटतं की संत भेटल्यानंतर मी देव कसा आहे हे नाही विचारणार, हे तुम्ही असं का सांगितलं की परमार्थ सोपा आहे हे विचारेन. परमार्थाची सुरुवात विवेकापासून आहे. तो योगाचा पथिक असेल, ज्ञानाचा पथिक असेल, भक्तीचा पथिक असेल, कर्माचा, कुठलेही भगवत प्राप्तीची जेवढी साधनं आहे त्या कुठल्याही साधन मार्गाने जाणारा असला तरी त्याची सुरुवात कुठून असते? विवेकापासून. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. ज्या दिवशी आपल्या मनाला हे पटेल की विषयात सुख नाही, विषयाने आपण सुखी होऊच शकत नाही, विषयामध्ये सुखी करण्याचं सामर्थ्य नाही, त्या दिवशी मग विषयाशिवाय दुसरं कोण आहे आपल्याला सुखी करणार हे शोधायला आपण निघू ना. तो विवेकच जर नसेल तर तो पहिल्या पायरीवरच उभा नाही. आणि महाराज मग खेदानी या दृष्टीने विचार केला तर असं वाटतं की कीर्तन करतोय आम्ही, जगाला सांगतोय भक्तीचा मार्ग, पण खरंच आम्ही परमार्थाच्या पहिल्या पायरीवर तरी आहोत का? केलंय का मान्य आपल्या मनाने विषयात सुख नाही, संसारात सुख नाही, विषयात सुख नाही, सुखाचा त्याचा संबंध नाही, हे प्रामाणिकपणे आपल्या मनाने मान्य केलेलं आहे का? आणि जर केलेलंच नसेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे जगाचा गुरु झाला असतील पण अजून परमार्थाच्या पहिल्या पायरीवरही तो उभा नाही. कारण संसार प्रत्यक्ष आहे, परमात्मा प्रत्यक्ष नाहीये. आणि प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तूमध्ये जोपर्यंत सुखत्वाची आपली धारणा आहे तोपर्यंत ते सोडून अप्रत्यक्षाकडे जाईल कशाला मनुष्य? त्याच्या प्राप्तीकरता त्याला त्याचं हे घेईल, सोंग घेईल, पण त्याला सोडून कशाला जाईल? आशा. तर या आशेचं मूळ असतं सुख, त्याच्यामध्ये सुख आहे अशा प्रकारची मान्यता. आणि या मान्यतेसह ज्याच्या मनातून आशा निघून गेलेली आहे, साधकालाच तुकोबराय म्हणतात आशा हे समूळ. तर समूळ म्हणजे काय? हे मूळ आहे त्याचं. करीसी देवाविना आस अवघी होईल निरास. देवाशिवाय दुसऱ्या पदार्थांनी आपण सुखी होऊ अशा प्रकारची जर तू आशा करत असेल मग दुसऱ्यामध्ये सगळं जग येतं. मग त्याच्यात मान येतो, त्याच्यात पद येतात, त्याच्यामध्ये सत्ता येते, त्याच्यामध्ये धन येतं, त्याच्यात पुरस्कार येतात, सगळंच त्याच्यामध्ये येतं. व्यवहारातलं कर्तव्य म्हणून या गोष्टी करणं वेगळं आणि आपल्या सुखाला हे कारणीभूत आहे अशा प्रकारची धारणा ठेवून ते करणं वेगळं.
तेव्हा ज्या वेळेला चित्तातून या आस्थेसह विषयाविषयीची आस्था आशा निघून जाईल. जरी जाय समूळ आशा अशी निघून गेलेली आहे. अहंकार निघून गेलेला आहे. जरी जाय अहंकार समूळ आशा. इतका सहजासहजी निघून नाही जात महाराज. किल्लेदार आहे तो. कसा सोडू शकतो तो? पण जर गेला संतांच्या ठिकाणचा तो गेलेला असतो. ज्या वेळेला चित्तातून अहंकार आणि आशा दुःखाची महत्वाचे अशा प्रकारचे हे दोन घटक आहेत. आशा ही सर्व दुःख. आशा ही दुःखाला. आशा जैसी दुःखाचे व्याली. ज्ञानोबा म्हणतात आशा दुःखाला जन्म. आशा आहे तोपर्यंत दुःख मिळणारच. आणि अहंकार तर हे दोन घटक चित्तातून काय झालेले आहेत? जर निघून गेले. जरी तरी नंतर येणार आहे. जरी अहंकार समूळ आशा जाय. आणखीन निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाही. जे चित्त ज्या चित्तातून आशा आणि अहंकार निघून गेलेला आहे, ज्या चित्तामध्ये निंदा नाही, कोणाचीही निंदा करत नाही, हिंसा नाही, दुसऱ्याला दुःख देण्याची वृत्ती नाही, दुःख देत नाही. कुणी दुःख मानत असेल तर तो ते आपला नाविलाज आहे, पण दुसऱ्याला दुःख द्यावे अशा प्रकारची इच्छा नाही. कपट नाही. कपट म्हणजे आत एक आणि दुसरं एक. जसं आता आहे तशा प्रकारचं वाणीत वा कृतीत नसणं त्याला काय म्हणतात? कपट म्हणतात. कपट. तेव्हा कपट नाही, हिंसा नाही, निंदा नाही आणि देहबुद्धी नाही. मी देह आहे अशा प्रकारची बुद्धी नाही. असं जर असेल चित्त कसं आहे मग? जैसा स्फटिक तैसे चित्त निर्मळ तरी सकळ शरीर चिंता. जर चित्त असं असेल तर मग चित्त ज्या शरीरामध्ये आहे ते सूक्ष्म शरीरच चिंतामणी असं नाही. सकळ शरीर, स्थूल सूक्ष्म कारण सगळा हा जो संघात उपाधी आहे हे सगळंच बाकीच्या करता चिंतामणी आहे. चिंतामणी. अशा महात्म्याचं शरीर चिंतामणी असतं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. चिंतामणीचा हाच विशेष आहे ना. चिंतामणी दे चिंतिलिय अर्थ. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. तर चिंतामणीचा हा विशेष आहे की चिंतामणीजवळ जी चिंता करावी, जी अपेक्षा व्यक्त करावी ती तो पूर्ण करतो. तर या महात्म्याचं शरीरही चिंतामणी झालेलं असतं. जी अपेक्षा करावी ती पूर्ण होते. अपेक्षा करावी ती. आमच्याकडे ते खुलताबादला हनुमंतरायाचं मंदिर आहे. हा तो बी जागा नाही, झोपेले. अशी गर्दी होते शनिवारी तर सगळे रात्रभर औरंगाबादचे लोक पायी जातात. जातात म्हणजे मुक्त होण्याकरता, विवेक वैराग्य प्राप्त व्हावं. समाधी षटक शम धम. काय आता हनुमंतराय संत आहेत, महात्मा आहेत, रामभक्त आहेत.
तर त्यांच्याकडे ह्या गुणाला काही कमी नाही आहे, तेव्हा याची अपेक्षा करून जातात असं नाही. पोरग होत नाही, लग्न जुळत नाही, दुकान चालत नाही, रोग जात नाही, फार परेशान आहे महाराज अशा यानी माणसं. आणि त्यामुळं पहा तुम्ही, कुठं पण गर्दी आहे, कुठंही गर्दी आहे. परवा खंडोबाच्या 3 लाख लोक होती अमावस्याला जेजुरीला. जेजुरी कमी नाही, सैलानी बाबा कमी नाही, कोणची आई कमी नाही, पांडुरंग कमी नाही, चौकडं नुसती गर्दीच गर्दी अशा प्रकारचे. तर त्याचं कारणच आहे, परेशान आहे माणसं जास्त. मग कुठं ना कुठं काहीतरी शांती मिळेल म्हणून शांतीचा शोध करतायत. तर तिथं मग बरं, ज्याने लग्न केलंच नाही, संततीचा ज्याचा संबंध आला नाही, पुन्हा जो जागा बी नाही, झोपलेला आहे, तरी त्याच्याकडे एवढे माणसं काही ना काही मिळत असेल ना. वेडे काय माणसं, लोक जातात म्हणजे 10तल्या एकाला तरी काय होत असेल, फरक पडत असेल, अनुभव येत असेल. त्याच्याशिवाय अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा असली म्हणजे कोणावर, तुझ्या का तुझ्या बापाकडे का नाही येत? ठीक आहे, अंधश्रद्धा आहे, तिकडंच कसं काय जातात, तुझ्याकडे का नाही येत? पण मग ते झोपलेले कसं काय ते देतात, त्यांचा प्रश्नच नाही. ते शरीरच काय झालेलं आहे, चिंतामणी. तो चालला तर त्याचे पाय जिथं लागलेले असतात, ती जागा सुद्धा माणसाच्या इच्छा पूर्ण करील, तर ते शरीर करील, याच्यात काय विशेष आहे? सहज चाली चालता वाटे. हा, त्या पाय ज्या गोट्याला लागलेले ते गोटे काय म्हणतात, नामदेवरायाच्या हाताचा स्पर्श झाला तर सगळं वाळवंट परीस अशा प्रकारचं झालेलं होतं. तेव्हा तुकोबाराय संतांचं वर्णन करतात की ते जे शरीर आहे, सगळं शरीर, सगळं म्हणण्यामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, सगळं म्हणण्यामध्ये पायाच्या नखापासून ते शेंडीपर्यंत सगळं त्यांचं शरीर हे काय असतं, चिंतामणी आहे, चिंतामणी. पण कधी जर अहंकार, समूळ आशा गेलेली आहे, निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाही, अशा प्रकारची स्थिती झाली का ते शरीर काय काय, मग त्याला कीर्तन येत नसलं फिरणं, लोकाला काय घेणं नाही ते कीर्तनाचे. कीर्तन करायला गेले तिकडेच म्हणते. मग लोकांच्या जर अपेक्षा पूर्ण होत असतील, लोकांचं जर समाधान होत असेल, तर त्यांना बाकीचं काय घेणं नाही. किती व्यवस्थित चरणाला चरण लागत का, नामकं होतं का, अंतमकं होतं का, काय लोकांचे काय घेणं नाही राहत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की त्याचं चित्त स्फटिकासारखं निर्मळ आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. असं जर चित्त झालं तर ते चित्त म्हणजे सूक्ष्म शरीर तर चिंतामणी आहेच आहे, पण तत्संबंधी स्थूल शरीर सुद्धा महाराज, ते शरीर ज्या ठिकाणी विसर्जित होतं, ती जागा, ती दिशा, ते गाव चिंतामणी बनतं. चिंता सकळ चिंतामणी. शरीर जरी जाय अहंकार समूळाशा, निंदा हिंसा नाही, कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. मोक्षाचं तीर्थ म्हणून वाराणसी प्रसिद्ध आहे. मोक्ष देणारं तीर्थ म्हणून प्रसिद्ध काय आहे, काशी, वाराणसी अशा प्रकारचे. हा, मोक्ष देवोनी उदार. काशी होय कीर, तर ते पुढचं नाही, पण काशी मोक्ष देवोनी कीर उदार होय. तर काशी हे क्षेत्र मोक्ष देण्यामध्ये उदार अशा प्रकारचे, काही पाहत नाही की तो कसा होता कसा नाही, काही नाही. हा, मरण मुक्ती वाराणसी, फक्त तिथं मरावं लागतं. त्याचे ते शास्त्रीय सांगत होते, म्हणजे पूर्ण काशीत नाही,
ते काशीत 2-4 प्रकार आहे, काही खंड आहेत मला वाटतं. तर त्यामध्ये एक विशिष्ट खंड आहे, त्या खंडामध्ये शरीर पडलं तर त्याला मुक्ती मिळते. आपल्याला काही घेणं नाही, सगळी काशी म्हणलं तर सगळी काशी, आपल्या काय बाबा. कोणाला मोक्ष मिळत असेल तर काय आपल्याला, आपली काय अडचण आहे का? लोक मुक्त व्हावे हे चांगलं आहे, आपण नंतर का होत नाही, लोक अगोदर मुक्त व्हावे, आपल्याला काही अडचण नाही. तुकोबाराय सांगतात असं मोक्ष देणारं तीर्थ म्हणून काशी प्रसिद्ध आहे. पण अशा प्रकारचा महात्मा जर सानिध्यामध्ये असेल, जवळ असेल, मग त्याला मोक्षाकरता काशीला जाण्याची आवश्यकता नाही. कारण त्याच्याजवळ काश्यादी सगळे तीर्थ येतात, सगळी माणसं येतात. येती तयापाशी अवघी जने, सगळे माणसं त्याच्याजवळ येतात. तो तीर्थाचं तीर्थ असतो. तीर्थे तया ठाया येती पुनीत, पुनीत करणाऱ्याला तीर्थ म्हणतात. आणि तीर्थ पुनीत व्हायला यांच्याकडे येतात. म्हणून हे काय आहे, तीर्थाचं तीर्थ. काही बँकेच्या बँका असतात, ह्या बँका त्या बँकेतून काय घेतात, कर्ज घेतात. काही सावकाराचे सावकार असतात. तसं हा महात्मा म्हणजे तीर्थाचं तीर्थ आहे. तीर्थाला तीर्थत्व देण्याची क्षमता, तीर्थत्व देण्याचं सामर्थ्य यांच्याकडे असतं. म्हणून तीर्थाशी तीर्थ तोची एक झाला. नारद महर्षी पर्व काळ होता, हे लोक जमले होते गंगेच्या काठावर, गंगेवर स्नाना करता. नारद आकाश मार्गाने चालले होते, नारायण नारायण करत. लोकांची गर्दी पाहिल्यावर उतरले ते. केवढ्या आस्थेनं श्रद्धेनं लोक गंगेत स्नान करत होते. हे थंडी असताना सुद्धा. महाराज आता माघ महिन्यामध्ये थंडी असते, उत्तर भारतात जास्त थंडी आहे, पण गंगेच्या स्नानाला कोटीनी लोक जमतात तिथं. कोटीनी, लाखांनी नाही, कोटीनी जमतात. आणि मग थोड्या वेळ बसले आणि निघाले. प्रत्यक्ष गंगा माता प्रगट झाल्या आणि सांगितलं, ओ महर्षी चालले तुम्ही? हो म्हटले, आहे साहेब. स्नान नाही केलं, तुमच्या दर्शनातच मी पवित्र झालो म्हणे. स्नान करण्याची आवश्यकताच नाही, तुमचं दर्शनच मनाला हलकं केलं झालेलं आहे, मन हलकं झालेलं आहे, पवित्र झालो. ते म्हटले, तुम्ही झाले आमच्या दर्शनाने पवित्र, पण आम्ही तसेच आहेत ना. स्नान करा म्हणजे आम्हाला काय मिळेल, पावित्र्य अशा प्रकारचं मिळेल. पुंडलिकरायांची कथा तर सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ही सगळी तीर्थ दोषी लोकांनी स्नान केल्यानंतर त्यांना ते पवित्र करतात, पण हे अपवित्र होतात, ते दोष तिथं राहतात. ते सगळे दोष घालून पुन्हा आपलं पावित्र्य संपादन करण्याकरता त्यांना संतांच्या जवळ यावं लागतं. म्हणून संत हे तीर्थाचे तीर्थ आहेत. तेव्हा तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. आणि तीर्थ जे काम करू शकत नाहीत ती कामं संताकडून होतात. तीर्थ फक्त पाप घालवतं, तेही स्थूल पाप घालवतं. पापाचे 2 प्रकार असतात, वासनात्मक पाप आणि भोगात्मक पाप. निषिद्ध कर्म केल्यानंतर त्यापासून 2 अंकुर निर्माण होतात. कुठलंही कर्म केलं की त्या कर्मापासून 2 अंकुर निर्माण होत असतात. एक तत्कर्म सदृश कर्म करण्याची वासना, आणि मग विहित असेल तर पुण्य, निषिद्ध असेल तर पाप. त्यामध्ये निषिद्ध कर्म केलेलं आहे, गंगेत स्नान केलं तर ते पाप जातं, पण ते पाप करण्याची वासना नाही जात. आणि म्हणून मग गंगेवर चोऱ्या होतात. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. त्या पाप करण्याच्या वासनेची सुद्धा मुठ माती संतांच्या जवळ होते.
एवढंच नाही तर अज्ञान स्वरूप असणारं पाप, अज्ञानही पापच आहे. कारण संतांनी पापाची व्याख्या करत असताना व्याख्याच अशी केलेली आहे, देव अंतरे ते पाप. देवाशी अंतर ज्याच्यामुळे घडतो ते पाप आहे. आणि या लक्षणेत पाहिलं तर मग अज्ञान हे पहिल्या नंबरचं पाप आहे. कारण मुळात देवाचा अंतर आपल्याला जो झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे? या अज्ञानामुळे झालेला आहे. स्वस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं देवाशी अंतर झालेलं आहे आणि ते 1 नंबरचं पहिलं पाप आहे. आणि हे पाप मग तीर्थन फिरतानी नाही जात. अज्ञानरूपी पाप दुसऱ्या कोणत्याच ते अज्ञान घालवण्याचं साधन करण्याचे लायक बनवतात, बाकीचे घालवू शकत नाही, जात नाही. म्हणून त्यांना बहिरंग साधन म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, अंतरंग साधन नाही. पण संत नाही, संतांचं दर्शन हे अज्ञानरूपी पाप सुद्धा नष्ट करतं. मोक्ष तेने दर्शने, तेने दर्शने मोक्ष. त्यांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष. आता मग थोडस हे लावून घ्यायचं की दर्शने या शब्दाचा अर्थ कृपेने. कृपेने हो म्हणले, ते निघून गेल्यावर कसे काय कृपा करतील? असताना ठीक आहे, निघून गेल्यावर महाराज संत निघूनच जात नाहीत. अगदी पुढे जाऊन सांगायचं तर ज्याला निघून जायचा संबंध राहत नाही त्याचंच नाव संत आहे. जो निघून जातो तो काय नाही, मग संत नाही. आणि संत झाल्यानंतर निघून नाही जात. व्यापक अशा प्रकारचे जलस्थलामध्ये परमात्मा स्वरूप झाले. परमात्मा सगळ्या ठिकाणी निघून जाण्याचा प्रश्न नाही. म्हणून अनेकांना तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्यानंतरही तुकोबारायांची काय झाली? दर्शनं झाली. ज्ञानोबारायांची झालेली आहेत, होत आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आज कुणी गाथा निरूपण करत असेल, गाथ्यावर बोलत असेल तर आज आधार आहे. अनेकांनी गाथ्याचे काय केलेले आहेत? अर्थ केलेले आहेत. मग ते पाहून बाकीचं इकडचं तिकडचं थोडं जमा करून सांगता येतो. पण अगोदर ज्यांच्या कोणी अर्थच गाथ्याचा केलेला नव्हता, ज्ञानेश्वरीचा अर्थ करणं सोपं एवढ्या करताय की श्लोकावर ज्ञान ओवे आहेत आणि त्या श्लोकावर टीका झालेल्या हजारो ग्रंथ आहेत. त्यामुळं आचार्यांचं भाष्य पाहिलं, गुढार्थ दीपिका पाहिली व आणखीन इतरांनी त्या श्लोकाचा काय अर्थ केलेला आहे तो पाहिलाच. आणि ज्ञानोबारायांचं पाहिलं तर मग एक दिशा मिळते ओवीचा अर्थ सांगण्याकरता. गाथ्यात तसं नाही महाराज. प्रत्येक अभंग हा अपक्ष उमेदवार आहे. तो अमक्याची टीका आहे, तमक्याची टीका आहे, तमक्याची टीका आहे असं नाहीच ना. त्याला तुकोबारायांची भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे तोच त्याचा अर्थ करू शकतो. जोग महाराजांनी त्याचा अर्थ पहिल्यांदा केला महाराज. बाकीच्यांनी नंतर का अर्थ केले. मग त्याच्यात काही थोडाफार बदलही केला असेल, काही तसेच अर्थ आहेत. आता तसाच जो अर्थ आहे तो काय, त्याच्यात काय बदल करता येणार आहे? त्याच्यामध्ये बदल करता येणं शक्य आहे, बरं वाटतं, त्याच्यात थोडाफार बदल झालेलाही असेल. पहिल्यांदा अर्थ जोग महाराजांनी कशावरून जोग महाराजांना हा अर्थ सुचला असेल? महाराज अर्थाचे दुसरे ग्रंथ पाहिले नाही. एखादा अभंग जर पुढं ठेवला तर माणसाचं डोकंच नाही काम करत. कितीही नेहमी संबंधित असलं तरी काही काही अभंग असे की त्याचा काय संदर्भ आहे, नेमकं त्याच्यातून काय तुकोबारांना सांगायचंय, काय भाव आहे हा लक्षातच येत नाही. हे अर्थ पाहिले मग त्याच्या आधारे मग चालता येतं. पण ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेला कसं झालं असेल? याचा अर्थच असं आहे की त्यांच्या चरित्रामध्ये जे लिहिलं की
योगाची साधना करत होते ते कुठंतरी, आणि योगाची साधना करता करता चूक झालेली प्राणायामामध्ये, त्यांचे ठोकेच व्यवस्थित पडाना गेले आणि मग घाबरले. मग ज्ञानोबारायांच्या जवळ आलेले आहेत, अजान वृक्षाच्या खाली ज्ञानोबारायांचा धावा करू लागले. मग ज्ञानोबाराय त्यांना स्वप्नामध्ये ध्यानामध्ये प्रगट झाले आणि सांगितलं, काळजी नको करू आणि तू या ग्रंथाचे अर्थ सांग, तुझ्यामुळं हे लोकांना ग्रंथ समजायला सोपे जाणार आहेत. ज्ञानोबाराय त्यांचे गुरु बनले. ज्ञानोबारायांचं दर्शन आता जोग महाराजांना काय आता 100 वर्ष, पुढच्या 20ला मध्ये 100 वर्ष होत आहेत, अजून 100 वर्ष झाले नाही जाऊन. ही जी मंडळी आहे ज्ञानोबारायांच्या कृपेनं या ग्रंथाचे अर्थ त्यांनी केलेले आहेत. म्हणजे ज्ञानोबारायांचे दर्शन अजूनही होत आहेत, मला हे सांगायचं. मग जर गेले तर कसं काय दर्शन होत आहेत? दर्शन होत आहेत म्हणजे ते आहेत. तेव्हा संत हे परब्रह्म स्वरूप झालेले असतात आणि परब्रह्म सदा सर्व ठिकाणी आणि सम अशा प्रकारचे, सर्वत्र सदा सम तद्रूप संत असतात. तेव्हा त्यांच्या दर्शनाने अर्थात कृपेने मोक्षतेने दर्शने मुक्त होतो मनुष्य, मुक्त. अशा प्रकारचे जे संत आहेत त्यांना गळ्यात तुळशीची माळ असलीच पाहिजे अशी अपेक्षा करायची काही गरज नाही, कारण सात्विक सगळ्या भूषणाने ते संपन्न असतात. नुसती तुळशीची माळ, तुळशीची माळ हे तर बाह्य भूषण आहे, भूषण आहे ते. वैष्णवांचं तर ते भूषण अशा प्रकारचं आहे. आम्हा लेणे वैष्णव काय नाही हो, नाही ते कांतलवे बहुबाने सदश्रंगार भूषण. हा म्हणो हरीचे दास लेवती भूषणे. हा आम्हा अलंकार मुद्राचे श्रंगार तुळशीचे हार वाहू कंठे. आम्हा अलंकार, वारकऱ्याचा वैष्णवाचा तुळशीची माळ म्हणजे काय आहे? अलंकार आहे, भूषण अशा प्रकारचं आहे. पण हे जे महात्म्य भूषण असलं तरी बाह्य भूषण आहे. हे कोणी टाकू शकतो. ते दलालीचे धंदे करणारे ना बहुतेक माळकरी. जोडे बांधतात कपड्यामध्ये, भाकरीची शपथ घेऊन सांगतो म्हणतात, ते जोडा हातात घेऊन. काय करतील लोक महाराज काहीच सांगता येत नाही. त्याला माळ घालून लोकांना फसवायला काय अवघड आहे. रावणाने माळा घातल्या होत्या, साधू झाला होता. कधी असं दुसऱ्याचं हरण करायला कोणी काही करू शकतं. त्याच्यामुळं हे बाह्य भूषण आहे. हे तुकोबाराय म्हणतात तो अंतरभूषणाने काय झालेला असतो? मंडित झालेला असतो. मंडित सकळा भूषणाशी, सगळ्या भूषणाने मंडित आहे. सगळे कोणते भूषण आहेत बा? योगाची संपदा, त्यागाने शांती, अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम नमश्य यज्ञश्च स्वाध्याय तपार्जम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांती रपेषणम, दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम, तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवी. ही सगळी महात्म्याची काय आहेत? भूषण आहेत, भूषण. आणि अशा भूषणाने तो मंडित अशा प्रकारचा असतो. एकच भूषण काय घेऊन बसलेले आहेत? हरीच्या गुणे गर्जताती सदा आनंदतया मानसी. सदा हरीच्या गुणे गर्जताती, सतत भगवंताच्या गुणाची गर्जना करत असतात. आणि त्या गुणामध्ये मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. तुष्यंती, त्या
गुणानुवादामध्ये संतुष्ट असतात आणि रमून जातात हरीच्या गुणे, भगवंताचे. अरे भगवंताचा एक गुण असा आहे, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, काय गुण आहेत. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या एका गुणाचं वर्णन वेदाला नाही करता आलं. प्रणवाची पेठे माझी शब्दब्रह्म झाले, शब्दब्रह्म माझी ते जयाची यशा वेडू न पुरे, यशा दाखोटे वेडू न पुरे. यश या गुणाला सुद्धा पुरलं नाही, ते कमी पडलं. म्हणजे यश या गुणाचंही परिपूर्ण वर्णन वेद करू शकला नाही, असा त्याचा भाव. असे भगवंताचे गुण आहेत. आणि मग त्या गुणाचं सतत गर्जना करत असतात. आणि गर्जना करता करता त्या गुणामध्ये रमून जातात. अंतःकरणामध्ये असलेल्या आनंदाला भरती येते, त्या भरतीमध्ये स्वतःही डुबून जातात. बैसलिये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. आनंद तया मानसी अस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. अशा प्रकारचे जे महात्मे, त्यांचं शरीर काय आहे? चिंतामणी आहे. चिंतामणी तन मन धन दिले पुरुषोत्तमा. त्यांचं वर्णन कर. मी म्हणलं पहिल्यांदा असं भांबावल्यासारखं वर्णन करलंय तुकोबारांनी. हे वर्णन करावं, ते वर्णन करावं, ते वर्णन करावं, काही इकडचं काही तिकडचं काही तिकडचं सांगितलं. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. त्या महात्म्याने आपलं तन पुरुषोत्तमा दिले, मन पुरुषोत्तमा दिले, धन पुरुषोत्तमा दिले. सगळंच देवाला अर्पण केलेलं असतं. सगळंच देवाला अर्पण केलेलं असतं. शरण जाणं त्यालाच म्हणतात महाराज. खरं तर असं आहे, शरणागतीचा जो प्रकार आहे, आज बाह्य दृष्टीनं लौकिक शरणागती जी आहे ती सुद्धा शरण येणारा आपल्याकडे जे आहे ते सगळं समोर ठेवत असतो आणि हातवर करतो. आता आम्ही तुमचे झालो, आमचं म्हणून काहीच नाही. आमचं जे आहे आणि आम्ही सगळंच हे तुमचं आहे. त्यामुळं भक्त आत्मनिवेदन, भक्त सगळं देवाला अर्पण करत असतात. अर्पण केलं पाहिजे. यत् करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. तेव्हा तन मन धन, ऐका, जी सिद्धाची लक्षणं असतात साधका करता ती काय आहेत? साधन आहेत. आपल्याकरता हे नकाशे आहेत, रस्ते आहेत. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला असं बनायचंय, त्याच्याकरता सुरुवात अशी करावी. तेव्हा तन देवाला दिलेलं आहे. तन म्हणजे गवत, त्यांच्याकडे गाई फी जास्त आहेत म्हणून तन देवाला दिलं. तन म्हणजे गवत नाही. तन शब्दाचा अर्थ शरीर, स्थूल शरीराला तन अशा प्रकारचं म्हटलं जातं. तन देवाला दिलेलं आहे. तन पुरुषोत्तमा दिले. आता शरीर कसं काय देवाला दिलं जाईल? पैसा देवाला दिला, गाय देवाला दिली, आणखीन काही देवाला, हे ठीक आहे बा. तन कसं काय द्यायचं? शरीर देवाला कसं काय द्यायचं? देवाला देणं या शब्दाचा अर्थ त्याच्यावर असणारी जी आपली सत्ता आहे ती आपली सत्ता काढायची आणि देवाची सत्ता प्रस्थापित करायची. जमीन नाही देत का देवाला? मग जमीन द्यायची म्हणजे तेवढी अशी उचलायची, देवासून मंदिराच्या समोर आणून ठेवायची, असं असतं का? आता त्या जमिनीवरची जी आपली सत्ता आहे तो 7-12 देवाच्या नावाने करून द्यायचा. मग त्याचं जे उत्पन्न निघेल ते त्याचा संबंध देवाशी, आपला काही संबंध नाही.
आता आपण त्याच्यावर तुळशी पत्र ठेवलं, तसं गळ्यात तुळशीची माळ घालणं म्हणजे खरं तर शरीरावर काय ठेवणं आहे? बदमाश आहे आपण. म्हणजे तुळशी पत्र ठेवूनही घरीच काम करतोय. पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा त्या शरीराचा उपयोग स्वतः करता करत असेल तर मग लबाड आहे. काही संबंध नाही. आता तुळशी पत्र ठेवलेलं आहे, आता देवाचं कार्य त्या शरीराने करायचं. त्यात जे काही निघेल ते कोणाला? देवाला. अशा प्रकारचं आहे, याला तन दिले म्हणतात. देह देवाचे कारणे. हा, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, शरीर देवाच्या सेवेमध्ये. देवाला अशा प्रकारचं अर्पण केलेलं आहे. शरीरच नाही, मनही देवाला दिलेलं आहे. मनाने त्याचं चिंतन, संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो, मनमना भव मद भक्तो मध्याजिमान नमस्कुरु मामे वैश्ययुक्त व आत्मानं मत्परायण. तेव्हा मन देवाला दिलेलं आहे. आणि मग तन मन देवाला दिल्यानंतर मग धन पोरांच्या नावाचं करून टाकलं. म्हणजे जोपर्यंत ह्याच्यात रस असतो तोवर संसार करतो, सगळं कमवलेलं पोरांना देतो, आणि मग नुसतं आत म्हणतो बाबा आता का नाही आपलं सगळं देवाकडे, आता काय आला इकडं आला रिकामा जाय तिकडं. आता तर आता मन धन धनही अशा प्रकारचं देवाला दिलेलं आहे. काय संबंध? देवा करता त्याग करणं हेही देवाला देणं, विचारसागरामध्ये म्हटलेलं आहे. धन देण्याचा अर्थ आता देवा करता बाकीचं सगळं सोडणं, हे हा त्यागही देवाला अर्पण अशा प्रकारचा होतो. पुरुषोत्तमा दिले आशा नाही कोणाची, बस देव सोडून बाकीची कोणाचीही आशा नाहीये. असा जो आहे तुकोबाराय म्हणतात, तो परिसाहुनी आगळा. परीस नाही, परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. आगळा म्हणजे श्रेष्ठ. पहिल्यांदा चिंतामणी म्हटलं, पण तुकोबारायांना तीही उपमा काय वाटली? गौण अशा प्रकारची वाटलेली आहे. कारण चिंतामणी, परीस, कल्पतरू, कामधेनू ह्या विशेष वस्तू आहेत, याच्याबद्दल काय नाही, वाद नाही. पण ह्या संसार अंतपाती विशेष आहेत, संसारातल्या अपेक्षित वस्तू पूर्ण करणाऱ्या आहेत. परीस काय करतो? सोनं करेल, लोखंडाला सोनं करेल, परीस नाही बनवत. परीस लोखंडाचं सोनं करतो, परीस नाही बनवत. महात्म्यांचा हा विशेष आहे की ते समोरच्याला महात्मा बनवतात. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. रिद्धी सिद्धीच्या जोरावर कोणाचे रोग नष्ट करणं, कोणाला अपेक्षित इच्छा पूर्ण करणं हे वेगळं, आणि त्याला महात्मा बनवणं वेगळं. संतांचा हा विशेष आहे की ते ज्याच्यावर कृपा करतात त्याला आपल्यासारखं बनवतात. आपणासारखे करीती तात्काळ आपल्यासारखं बनवतात. परीस आपल्यासारखं नाही कोणाला बनवत. म्हणून परिसाहुनी आगळा, परिसापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या नामदेवरायांच्या याच्यामध्ये तो परिसा भागवत आला भांडायला. ओ ह बाबा, तोही भक्त होता, पण तो रुक्मिणीचा भक्त होता, त्याच्यामुळे तो हब पण होता. नामदेवरायांनी सांगितलं, काय परिसा भागवत, काय 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 म्हणता, परीस द्या. नामदेवरांनी सांगितलं, काय परिसन परीस, विठ्ठल विठ्ठल म्हणा. परीस काय काय घेऊन करता, विठ्ठल विठ्ठल म्हणा ना. ते तुम्ही म्हणा म्हणे, विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणा.
मला परीस पाहिजे, परीस. अहो, मानव देह मिळालेला आहे, भगवंताचं भजन करण्याकरता मिळालेलं आहे. हे परिसन फिरीस घेऊन बसले विनाकारण. विठ्ठल विठ्ठल म्हणा, भजन करा. तो काय ऐकायला गेला बा. नामदेवरायने ती सगळी परिस्थिती पाहिली. हे गाव असं असं असल्यावर त्यातली तर तुम्ही पाहते दूरदर्शनवाले सुद्धा काही असे आपल्यातला एखादा माणूस कुठं जर गुंतलेला सापडलं तर किती त्याची चवी घेऊ रस. हे लोक जमलेले. काय परीस परीस होता का? मग लोकांना जायला माहित झालं परीस होता. नामदेवरायांनी ज्या वेळेला वाळवंठातले वंझळभर खडे उचलले आणि सांगितलं, घे, परीसच लागत होता तुला, घे. म्हणे हे खडा एकाने लाचकन लावून पाहिलं, त्याच्याकडे लाचकन होतं, लगेच पिवळं झालं ना. म्हणजे लक्षात आलं की हातातला प्रत्येक खडा काय आहे? परीस आहे. लोक तर पळाले मग ते लोखंड आणायला. नामदेवरांनी सांगितलं लवकर उचल, लोक यायच्या अगोदर उचल. मग साष्टांग दंडवत घातले महाराज त्यांनी, साष्टांग दंडवत. परीस घे ना. लगेच मोठीच माणसं असतात ती, तेजा इशारती, ते म्हणे ज्यांच्या स्पर्शाने खडे परीस होतात. आता ते मला मिळालेले हे दगड घेऊन काय करायचंय? परिसाहोनी आगळा. तो का म्हणे तो परिसाहोनी आगळा. तेव्हा अशा प्रकारचा महात्मा परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकोबाराय म्हणतात, आता काय वर्णन करणार आहे? बस वर्णन करता येत होतं तेवढं वर्णन मी केलं. याच्यापेक्षा महिमा त्यांचा खूप आहे, पण तो महिमा सांगण्याकरता शब्द नाही आहेत. काय महिमा वर्णन करणार आहे? आणि म्हणून तुकोबाराय नतमस्तक झालेले आहेत संतांच्या चरणी. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापाशी अवघी जन. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष देणे.